मंडळी नमस्कार. नवले ब्रिजला जो अपघात झाला होता त्या अपघातामध्ये जवळजवळ 8 लोकांना प्राण गमवावा लागला होता. विषय जो आहे त्यावरतीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय विषय आहे. झालंय काय ना की आपण नवले ब्रिजला जो अपघात झाला होता त्यावरती व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं होतं आपल्याकडनं की इथे स्पीड लिमिट जे आहे ते गव्हर्नमेंटकडनं किती करण्यात यावं. तर इकडे झालं आहे काय ना की आज मंत्री महोदय जे मुरलीधर मोहोळ जे आहेत त्यांच्याकडनं इथे उपाययोजना ज्या आहेत त्या राबवण्यात आलेल्या आहेत. त्या म्हणजे कात्रजचा जो बोगदा आहे तो सोडल्याच्या नंतर तिथून ते खाली वडगावचा जो ब्रिज आहे तिथपर्यंत पहिलं 60चं स्पीड लिमिट होतं, आता ते 60चं स्पीड लिमिट कमी करून तिथे 30चं स्पीड लिमिट केलेलं आहे. म्हणजे इथे कार असो की ट्रक असो, लक्षात असू द्या, कार असो की ट्रक असो, स्पीड लिमिट जे आहे ते 30चं केलेलं आहे. त्याचबरोबर इथे हेवी ज्या गाड्या आहेत म्हणजे ज्या ट्रक्स आहेत त्या ओव्हरलोड आहेत का हे चेकिंग करण्यासाठी RTO डिपार्टमेंट जे आहेत त्यांच्याकडनं खेडशिवापूरचा जो टोल नाका आहे तिथे सतत चेकिंग होणार आहे. ह्या उपाययोजना चांगल्या आहेत. त्याचबरोबर रंबलर वगैरे पण बऱ्यापैकी बसवलेले आहेत आणि इथे अजून 3 स्पीड गन ज्या आहेत त्या बसवण्यात येणार आहेत. नक्कीच काही प्रमाणात अपघात कमी होतील, पण काही लोक जे आहेत म्हणजे काही म्हणतो मी, इथे काहींना पैसे जे असतात त्यांना खूप असतात, त्यामुळे ते चलन जरी आलं तरी घाबरत नाहीत आणि त्यांच्या ते स्पीडनं जाण्याचा प्रयत्न करतात. तर अशा लोकांना इथे फाईन तर मारला जातोच, इथे सर्वात जास्त सरकारचं उत्पन्न देखील आहे. पण माझी स्वतः एक कळकळीची विनंती आहे, मी बरेच दिवस झाले या रोडवरती चालतोय, जवळजवळ 18 वर्षे मी या रस्त्यावरती चालतोय आणि त्याचा मी अभ्यास केलेला आहे. म्हणून सांगतोय की इथे प्रत्येकानं काळजी घ्या, कारण प्रचंड असा उतार आहे आणि एकदा का जर गाडीचं कंट्रोल सुटलं तर अपघात हा पुढे जाऊन होतोच आणि पुढे गर्दी असते, त्यामुळे अपघाताचं स्वरूप प्रचंड भयानक होतं. त्यामुळे प्रत्येकानं काळजी घ्या. ज्यावेळी तुम्ही NH4ला जाताय, सातारा रोडला जाताय, हायवेला जाताय, बेंगलोर मुंबई हायवेला, त्यावेळी हा जो पट्टा आहे इथे काळजी घेऊन गाडी चालवा.